आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. म्हणजे एका मराठी पाठ्यपुस्तकाच्या पानावर एक मोठं रहस्य दडलंय असं म्हटलं तरी चालेल. हो, आणि ते पान म्हणजे फक्त छापलेले शब्द नाहीत बरं का. हं? तिथे खूप काही वेगळं घडतंय. नक्कीच नाही. तिथे काळ्या शाईत शकुंतला भा पाटील यांची कविता छापलेली आहे, म्हणा खानदेसनी माटी. पण खरी गंमत त्या कवितेच्या बाजूला आहे. हो, त्या बाजूच्या समासात एका लहान विद्यार्थ्याने साध्या राखाडी पेन्सिलने काहीतरी लिहून ठेवलंय आणि हा जो विरोधाभास आहे ना, तो खूप काही सांगून जातो. अगदी खरंय. एका बाजूला राज्यस्तरीय अभ्यासक्रमाची ती कायमस्वरूपी काळी शाई आणि दुसऱ्या बाजूला त्या लहान मुलाने जगाचा अर्थ लावण्यासाठी केलेले ते पेन्सिलचे तात्पुरते ओरखडे. हो, हे खूप सुंदर चित्र आहे. म्हणजे आपण या पानाचा एका मानववंशशास्त्रज्ञासारखा अभ्यास करणार आहोत. हा केवळ कवितेचा अभ्यास नाहीये. अगदी बरोबर. एक मानवीय मेंदू आजूबाजूचं जग कसं समजून घेतो, अमूर्त ज्ञानाकडून प्रत्यक्ष अनुभवाकडे कसा जातो, याची ती पूर्ण प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेची सुरुवातच मुळी एका अतिशय विशिष्ट अशा भाषिक स्थानिकीकरणाने होते. म्हणजे आपण ज्याला लिंग्विस्टिक लोकलायझेशन म्हणतो तसं काहीसं. हो, कारण या कवितेतील भाषा आपली नेहमीची प्रमाण मराठी नाहीये. ती खानदेशी आहे, म्हणजे अहिराणी भाषा. बरोबर. आणि हे समजून घेण्यासाठी मी एक उदाहरण देईन. आपली प्रमाण मराठी भाषा म्हणजे एखाद्या प्रशस्त आणि गुळगुळीत महामार्गासारखी आहे. अगदी बरोबर. ज्याचा मुख्य उद्देश संपूर्ण राज्यातील लाखो लोकांना विनाअडथळा एकमेकांशी जोडणे हा असतो. त्यात फार गुंतागुंत नसते. हो, पण ही जी अहिराणी किंवा कोणतीही प्रादेशिक बोलीभाषा असते ना, ती एखाद्या शक्तिशाली ट्रॅक्टरसारखी असते. क्या बात आहे. खूप छान रूपक आहे हे ट्रॅक्टरचं. म्हणजे तो ट्रॅक्टर आपण मुंबई किंवा पुण्याच्या एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये किंवा गुळगुळीत रस्त्यावर नाही चालू शकत. पण खानदेशातील कृषी जीवनाच्या खाचखळग्यांतून अचूक रस्ता काढण्यासाठी तो एकदम परफेक्ट असतो. हो, आणि हेच रूपक आपल्याला थेट कवितेच्या पहिल्या कडव्याकडे घेऊन जातं. तिथे कवयित्री म्हणते, मणा खानदेशनी माटी सोनानी थाटी अन जागे जागे देखा अहिराणीनी धाटी. अरे वाह! सोनानी थाटी म्हणजे सोन्याचे ताट आणि अहिराणीची दाटी. हो ना. इथे कवयित्री फक्त निसर्ग चित्र उभं करत नाहीये. ती एका भाषिक आणि सांस्कृतिक परिसंस्थेचा म्हणजेच इकोसिस्टमचा पाया रचतीये. म्हणजे ती भाषा त्या भूगोलातीनच जन्म घेते असं तुम्हाला म्हणायचंय का? नक्कीच. जेव्हा ती अहिराणीनी दाटी म्हणते, तेव्हा ती केवळ लोकांच्या बोलण्याबद्दल भाष्य करत नसतेय. तिथलं हवामान, तिथली पिके आणि लोकांचे परस्परावलंबन या सर्वांचं प्रतिबिंब त्या भाषेत असतं. अच्छा, म्हणजे अहिराणी भाषा ही त्या प्रदेशाची केवळ संवादाची पद्धत नाही, तर ती त्यांची एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम आहे. अगदी अचूक पकडलं तुम्ही. ती भाषाच त्यांना एकत्र बांधून ठेवते. पण मला इथे एक गोष्ट थोडी खटकतीये. कवितेत मातीला कुठे सोनानी मूस म्हणजे सोन्याची भट्टी म्हटलंय, तर कुठे कच्ची चांदीनं तुकडा म्हटलंय. हो, हे थोडं अतिशयोक्ती वाटू शकतं सुरुवातीला वाचताना. तेच ना, महाराष्ट्रातली शेती किती कष्टाची असते हे आपल्याला माहितीये. अनेकदा निसर्गाचा लहरीपणा असतो. मग हे मातीला थेट सोने चांदी म्हणणं म्हणजे शेतीचं उगाचच उदात्तीकरण केल्यासारखं वाटत नाही का? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. पहिल्यांदा कोणालाही असंच वाटेल की कवी केवळ कल्पनेच्या जगात वावरतोय. पण आपण जर खानदेशच्या अर्थकारणाचा थोडा सखोल विचार केला तर या रूपकांमागची अचूकता लक्षात येते का? 100%. इथे सोनानी मूसमधून निघणारं सोनं कोणतं आहे, तर ते आहे शिवारे शिवारे हिरवागार ऊस. अच्छा, आणि कच्ची चांदी म्हणजे नक्कीच कापूस असणार. अगदी बरोबर. तिथला पांढरा शुभ्र कापूस आणि पुढे खेई कमैजा यातून केळीच्या बागांचाही संदर्भ येतो. नाही, तर तो तिथल्या अर्थव्यवस्थेचा प्रत्यक्ष लेखाजोखा आहे. नक्कीच. त्यामुळे ही सोने आणि चांदीची उपमा केवळ रोमॅन्टिक कल्पना नसून ती एक ठोस आर्थिक वस्तुस्थिती आहे. ती माती त्यांच्यासाठी अक्षरशः एक बँक आहे, जिथे कष्ट गुंतवले की भरघोस परतावा मिळतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला केवळ जगवत नाही, तर तुम्हाला आर्थिक ताकद देते, तेव्हा साहजिकच तिच्याबद्दलची कृतज्ञता खूप वाढते. हो, आणि याच कृतज्ञतेतून मातीला लोणीसारखी मऊ असं म्हटलं आहे. आता विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर काळी कसदार माती मऊ असते, कारण तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. पण कवयित्रीने या विज्ञानाला एका सुंदर भावना आणि पोत दिला आहे. तो मऊपणा म्हणजे आईसारखं पोषण करण्याची तिची क्षमता आहे. अगदी खरंय. आणि या पोषण करण्याच्या क्षमतेवरूनच आपण या पानावरील सर्वात लक्षवेधी भागाकडे वळतो. मगाशी आपण ज्या राखाळी पेन्सिलने लिहिलेल्या नोंदींबद्दल बोललो ना, तो भाग.
हो, कवितेच्या शेवटच्या कडव्यात मातीला भाग्यवान म्हणजे भाग्यवान म्हटलं आहे. तिथेच माझा खरा प्रश्न आहे. कोणता प्रश्न? साधारणपणे आपण मानवी व्यवहारात भाग्यवान कोणाला म्हणतो? ज्याला काहीतरी चांगलं मिळतं, जो फायदा कमावतो, तो नशीबवान. ज्या शेतकऱ्याकडे सुपीक जमीन आहे, तो शेतकरी भाग्यवान असायला हवा ना? अगदी बरोबर विचारताय तुम्ही. पण इथे समीकरण पूर्णपणे उलटं आहे. तेच, इथे मातीलाच भाग्यवान म्हटलं आहे. हे एखाद्या लहान मुलाच्या आकलनाच्या कसं काय आवाक्यात असू शकतं? तिथेच तर त्या मुलाचं पेन्सिलने लिहिलेलं उत्तर आपल्याला ठक्क करतं. स्वाध्यायात विचारलंय की खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटले आहे. आणि त्याने काय लिहिलं त्यावर? त्याने अत्यंत सुंदर अक्षरात लिहिलंय की खानदेशी मातीमुळे कशाचीही कमतरता भासत नाही म्हणून तिला भाग्यवान म्हटलंय. बापरे, हे खूपच प्रगल्भ उत्तर आहे एका लहान मुलाकडून. हो ना. प्रौढ व्यक्ती कायम नफ्या तोट्याच्या चष्म्यातून बघते, पण मुले निसर्गाच्या मुळाशी जोडलेली असतात. त्यांना देणाऱ्याचे हात हजार हे सूत्र बरोबर समजतं. म्हणजे जी माती सर्वांची भूक भागवते, जिच्या आश्रयावर कोणालाही कोणतीही भौतिक उणीव भासत नाही, ती खऱ्या अर्थाने दात्याच्या भूमिकेत आहे, हे त्या मुलाने अचूक ओळखलंय. नक्कीच. दातृत्व हेच तिचं भाग्य आहे त्याला समजलंय. आणि हे समजण्यासाठी कोणत्याही क्लिष्ट तत्वज्ञानाची पदवी नको आहे. म्हणजे तो केवळ परीक्षेसाठी पाठांतर करत नाहीये, तर तो एका मोठ्या कृषी तत्वज्ञानाचा अर्थ स्वतःच्या पातळीवर डिकोड करत आहे. अगदी बरोबर. कायमस्वरूपी छापलेल्या काळ्या शाईला त्याने स्वतःच्या पेन्सिलने एक जिवंत अर्थ प्राप्त करून दिला आहे. आणि हे डिकोडिंग इथेच थांबत नाही. या स्वाध्यायाच्या पुढच्या प्रश्नांकडे आपण गेलो की तिथे एक वेगळाच टप्पा सुरू होतो. हो, तिथे शैक्षणिक विकासाचा एक अत्यंत व्यावहारिक भाग येतो, ज्याला आपण पॅडागॉजिकल प्रोग्रेशन म्हणू शकतो. बरोबर. कवितेच्या भावनिक आशयाकडून हा स्वाध्याय अचानक व्याकरणाच्या नियमांकडे वळतो. तिथे प्रश्न आहे की सालोसाल या शब्दासारखे आणखी शब्द शोधून लिहा. आणि त्या मुलाने पेन्सिलने काय लिहिलंय माहितीये? दारोदार, गावोगाव, घरोघर, रस्तोस्ती. हो, आणि हे बघताना मला वाटलं की आपण इथे केवळ भाषा कशी शिकतात हे नाही बघत आहोत, तर मानवी मेंदूतील आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न रेकॉग्निशनची क्षमता कशी विकसित होतेय ते आपण बघतोय. अगदी अचूक पकडलेत तुम्ही. जेव्हा तो पाहतो की साल या शब्दाला ओ जोडून पुन्हा साल आलं की सालोसाल तयार होतो, तो तिथे एक भाषिक फॉर्म्युला शिकतोय. आणि मग तोच फॉर्म्युला तो दार, गाव, घर या पूर्णपणे वेगळ्या शब्दांना लागू करतो. हो, हे नियमांवर आधारित शिकणे किंवा रूल बेस्ड लर्निंग आहे. तो स्वतःच्या कल्पनेने नवीन शब्दांची निर्मिती करत आहे. आणि आपण सगळेच प्रौढ आयुष्यात हेच करतो ना. एखादे नवीन सॉफ्टवेअर शिकताना आपण आधी संकल्पना समजून घेतो आणि मग तेच सूत्र नवीन समस्या सोडवण्यासाठी वापरतो. हे आणि मग खाली बल, धन, गाडी, गुण असे शब्द देऊन त्यांना वान प्रत्यय लावायला सांगितलं आहे. आणि त्या विद्यार्थ्याने कोणताही गोंधळ न करता बलवान, धनवान, गाडीवान आणि गुणवान असे अर्थपूर्ण शब्द तयार केले आहेत. वान म्हणजे मालकी असणारा. हे सूत्र त्याच्या लहानग्या मेंदूने अगदी बरोबर पकडले आहे. हो, शिक्षण ही अशीच अमूर्ताकडून मूर्ताकडे जाणारी एक अखंडित प्रक्रिया असते. पण मग मला इथे सांगा, जर शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातले नियम शिकणे आणि परीक्षेसाठी उत्तरे लिहिणे असेल, तर त्याचा प्रत्यक्ष जगाशी आणि आपल्या मातीशी काय संबंध? आणि म्हणूनच या पानावरील उपक्रम हा जो छोटासा विभाग आहे ना, तो खूप क्रिटिकल ठरतो. हो, तिथे खाली विद्यार्थ्यांना शेतात जाऊन पिकांचे आणि मातीचं निरीक्षण करायला सांगितलं आहे. मी केवळ पाठांतरावर भर दिलेला नाहीये. म्हणजे ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगासाठी त्यांनी एक मार्ग तयार करून दिलाय. आधी वर्गात बसून अहिराणी भाषेचा गोडवा समजून घ्यायचा, मग व्याकरण शिकायचं. आणि त्यानंतर दप्तर बाजूला ठेवून थेट शेताच्या बांधावर जायचं. क्या बात आहे. ही पूर्ण प्रक्रिया एका चक्रासारखी आहे. मातीला स्वतःच्या हाताने स्पर्श केल्याशिवाय आणि शेतकऱ्याशी संवाद साधल्याशिवाय हे शिक्षण खऱ्या अर्थाने पूर्णच होऊ शकत नाही. आणि हीच खरी या पाठ्यपुस्तकाची ताकद आहे. खिडकीतून बाहेर बघून प्रत्यक्ष जगात पाऊल ठेवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे खरंच खूप सर्वांगीण शिक्षण आहे. पण या सगळ्या गंभीर आणि भावनिक चर्चेनंतर पानाच्या अगदी तळाशी एक गोष्ट आहे जिने मला खूप हसवलं. तो वाचा. या चौकटीतला मोहनचा विनोद, बरोबर ना? हो, तोच. मोहन मित्राकडे जातो. त्याचे काका विचारतात, "अरे मोहन, तुझे बाबा कुठे आहेत?" मोहन अगदी शांतपणे सांगतो, "काका, ते घरी आहेत." आणि काकांना आश्चर्य वाटतं. ते विचारतात, तू हे कशावरून सांगतोस? तेव्हा मोहन म्हणतो, "अहो काका, मी त्यांच्या चपला घालून आलोय ना. आता मला सांगा, खानदेशची माती, कृषी तत्वज्ञान, व्याकरण आणि हा चपलांचा विनोद
या सगळ्याचा परस्पर संबंध काय? वरवर पाहता ते खूप विसंगत वाटू शकतं, पण त्यामागे कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग नावाचं एक मोठं मानसिक शास्त्र दडलेलं आहे. कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग म्हणजे थोडक्यात मानसिक ताण हलका करणे. हो, एका 10-11 वर्षांच्या मुलाचा मेंदू सलग अनेक गंभीर गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तत्वज्ञान, कृतज्ञता आणि व्याकरण याने मेंदूवर ताण येतो आणि ऊर्जा खर्च होते. अच्छा, म्हणजे जसं आपण ऑफिसमध्ये सलग 2 तास काम केल्यावर किंवा एखादी कठीण मीटिंग संपल्यावर मध्येच एखादा हलका-फुलका व्हिडिओ बघतो. तसंच काहीसं. हा विनोद म्हणजे त्या मुलाच्या मेंदूसाठी दिलेला एक अटेन्शन रिसेट आहे. म्हणजे तो त्यांना आठवण करून देतो की शेवटी तुम्ही लहान मुलं आहात आणि थोडा खोडकरपणा असायलाच हवा. हो, शिक्षण प्रक्रियेला एकाच साच्यात न अडकवता त्यात अशा मानवी भावनांचा आणि विनोदाचा समावेश करणे हे खूप प्रगल्भतेचं लक्षण आहे. हे खरंच खूप विचारपूर्वक डिझाईन केलेलं आहे. आपण या सखोल चर्चेत एका छोट्या पानावरून संपूर्ण इकोसिस्टम समजून घेतली. हो, अहिराणी भाषेचा ट्रॅक्टरसारखा रांगडा उपयोग, सोन्याची मूस आणि चांदीसारखी पिकं आणि त्या विद्यार्थ्याच्या पेन्सिलचा तो सुंदर प्रवास. जो उपक्रमातून शेतात जातो आणि एका गोड विनोदावर थांबतो. आजच्या या अति डिजिटल जगात जिथे आपण सिमेंटच्या जंगलात आहोत तिथे हा पाठ आपल्याला पुन्हा जमिनीवर आणतो. नक्कीच, आपल्या अन्नामागील श्रमांची आणि आपल्या मुळांची ओळख आपल्याला नव्याने करून देतो. अगदी खरंय. आणि शिक्षण हे कधीही एकांगी नसतं हे आपण शिकलो. आता या सगळ्यानंतर मला जाता जाता एका वेगळ्याच प्रश्नावर विचार करायला लावायचा आहे. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की खानदेशातील मातीला तिथे सोने आणि चांदीचं रूपक दिलंय. जर एखाद्याला स्वतःच्या जन्मभूमीचे किंवा सध्या जिथे राहतो त्या परिसराचं वर्णन करण्यासाठी एखादं रूपक वापरायचे असेल तर ते काय असेल? खूप छान विचार आहे हा. हो ना, आपल्या आजूबाजूची माती तंत्रज्ञानाच्या तारांनी विणलेली आहे की वेगाच्या चक्रीवादळात अडकलेली आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती माती आपल्याला खऱ्या अर्थाने भाग्यवान बनवत आहे का, यावर नक्कीच विचार व्हायला हवा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासोबत.